मुदितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनीनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्ददामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे तुलारविन्दाय तपस्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरु कृष्णौ वन्दे जगद्गुरु कृष्णौ वन्दे जगद्गुरु तुटे भवरोग संचित क्रियामान भोग ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप तुका म्हणे माया होय दाशी जनी लागे पाया होय दाशी लागे पाया। आज प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा नामपर प्रकरणातील असून या अभंगाद्वारे श्री तुकोबाराय म्हणजे तुकाराम महाराज आपल्याला सर्वांना नामाचे महत्त्व सांगणारा असा उत्कृष्ट आणि 4 चरणाचा अभंग हा आहे। तर 4 चरणाचा हा अभंग आहे आणि हा अभंग आज आपण प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे। प्रथमतः सर्व साधक मायबापांचे मी आभार मानते की तुमच्यासारख्या आज प्रवचन रूपी सेवेतून तुमच्यासारख्या साधकांचं मला दर्शन घडलं आणि सेवा ही करायला मिळाली, त्याच्यामुळे तुमचं सर्वांचे धन्यवाद। प्रथम तुम्हा सर्वांना नमस्कार करते, दंडवत घालते आणि सेवेला सुरुवात करते। प्रथम महाराज सांगतात तुटे भवरोग संचित क्रियामान। आता या अभंगात तुकाराम महाराज संसाराचे रूपक करतात, म्हणजे ते या ठिकाणी संसाराला काय म्हटलेलं आहे महाराजांनी, तुटे भव रोग म्हणजे संसाराला भवरोग म्हणतात। आणि तसा संसाराबद्दल जर आपण विचार केला तर अनेक ठिकाणी साधू संतांनी संसाराला वेगवेगळी रूपके करून वेगवेगळी नावे दिलेली आहेत। काही ठिकाणी संसाराला तुकाराम महाराज सर्पही म्हणतात, सर्पही म्हटलेलं आहे काही ठिकाणी बरं का। त्याच्यामधलं एक प्रमाण दिलेलं आहे महाराजांनी की म्हणून रुसलो संसारा सर्प हा विखारा पांढरा तू जशी अंतर रे दातारा याची दावे दारा निमित्त। तुकाराम महाराज म्हणतात की संसाराला सर्प सुद्धा म्हटलेला आहे। आणि त्याच्या पुढेही जाऊन सांगायचं झालं तर आपली ज्ञानेश्वर माऊली यांनी गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये भगवंताने या संसाराला वृक्ष असेही म्हटलेलं आहे। आणि त्यामधला एक श्लोक आठवला म्हणून सांगते, ऊर्ध्वं मूलमद शाखम अश्वत्थम प्राहुरवेयम छंदांशी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित्। आणि काही ठिकाणी तर माया सुद्धा म्हटलेला आहे। मग माया म्हणजे काय आहे तर माया म्हणजे संसार आहे। म्हणून महाराज सांगतात की असे वेगवेगळे रूपक सांगितलेले आहेत। कारण आता महदादी हे माझी माया उतरोनी धनंजया मी होई जे आया कैसे निये। ज्ञानेश्वरी अध्याय बघा 7वा आणि त्याच्यामधली ही ओवी आहे। तर तिथं माऊलीनी संसाराला माया म्हटलेला आहे। महाराज सांगतात माऊली सांगतात आता महदादी हे माझी माया उतरोनिया धनंजया मी होई जे आया कैसे निये। मग असा हा संसार वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या संत महात्म्यांनी रूपकात्मक वेगवेगळी नावे त्याला दिलेली आहेत। रूपकात्मक म्हणजे वेगवेगळे नाव ठेवलेले आहेत आणि त्यालाच महाराज भवरोग असं म्हणतात। म्हणून महाराज म्हणतात की तुटे भव रोग। हा भवरोगाचा आता अर्थ तुम्हाला समजलेला आहे, म्हणजे भवरोग म्हणजे संसार आहे। आणि या अभंगातून तुकाराम महाराज रोगाचे रूपक करतात, म्हणजे संसाराला भवरोग असे म्हटलेलं आहे। तेव्हा
पहिलं म्हणजे संसाराचे आणि रोगाचे सादृश्य काय आहे, संसाराचे गुण काय आहे आणि रोगाचा गुण काय आहे याचा आपण विचार पाहूया. तर या अभंगात आपापल्या दुःखाने पीडित झालेले 6 साधक तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकून तुकाराम महाराजांकडे गेले. तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकून 6 साधक तुकाराम महाराजांकडे गेले आणि त्यांना म्हणू लागले, महाराज आम्हाला म्हणजे उपाय सांगा ह्याच्यावरती. बरं, प्रथम महाराजांकडे गेलेच नाही तर महाराजांकडे जाऊन महाराजांच्या चरणावरती साष्टांग दंडवत केला. श्री संतांची या माथा चरणावरती साष्टांग हे करी दंडवत आणि नमस्कार करून हात जोडून तुकाराम महाराजांना आपापले प्रश्न सांगू लागले किंवा विचारू लागले. आणि मग पहिला साधक आला महाराजांकडे आणि पहिला साधक काय म्हणू लागला महाराजांना, महाराज मला काय झालेलं आहे तर मला भवरोग झालेला आहे. मग महाराज म्हणतात, भवरोग झाला का? हो. मग पहिला साधक म्हणला मला भवरोग झाला, त्याच्यावर मला औषध सांगा. दुसरा साधक गेला, दुसरा साधक म्हणू लागला की मी महाराज 3 प्रकारच्या कर्मामध्ये गुंतलो आहे, सापडलो आहे, तर मला या कर्मातून सुटण्याचा उपाय सांगा. तिसरा साधक विचारू लागला की महाराज मी जन्म मरणाच्या रहाटात किंवा जन्म मरणाच्या चक्रात मी सापडलो आहे आणि या चक्रातून सुटण्याचा मला काय सांगा, मार्ग सांगा. चौथा म्हणू लागला, महाराज माझ्या ठिकाणी तर भरपूर पाप झालंय, म्हणजे माझ्या हातून पाप झालंय, माझ्या देहाकडून खूप पाप झालंय, मग त्या पापातून मला मुक्त होण्याचा उपाय सांगा. पाचवा म्हणू लागला, महाराज मी 3 प्रकारच्या तापाने त्रस्त झालेलो आहे. मग 3 प्रकारचे ताप तुम्हाला माहित आहे, त्रिविध तापे मी तापलो देवा. हे देवा मी 3 तापाने तापलेलो आहो, तर त्याच्यातून मला त्या तापातून सुटण्याचा मार्ग सांगा. आणि शेवटी 6वा महाराजांना विचारू लागला, महाराज या सर्वाला कारण काय आहे? तर तो शेवटचा म्हणतो, महाराज या सर्वाला कारण माया आहे. तेव्हा मी या माया नदीत अडकलेलो आहे, मी या माया नदीत गुंतलो आहे आणि या नदीतून मी ह्या नदीकडून पलीकड म्हणजे त्याच्यातून पार कसा होईल याचा मला उपाय सांगा. मग या 6 जणांचे प्रश्न ऐकून तुकाराम महाराज ऐकून घेतात आणि त्यांना सर्व प्रश्नांचे एकच उत्तर देतात. तर महाराज म्हणतात की तुम्हाला जर सर्वांना या प्रश्नातून सुटायचं असेल तर त्याच्यासाठी दुसरं चरण आहे, ते म्हणजे ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडेजन. मग एवढ्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळण्यासाठी महाराज अभंगाचं दुसरं चरण सांगतात. महाराज म्हणतात ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडेजन्म. मग महाराज सर्वांना सांगतात तुम्ही काय करा, तर तुम्ही या पांडुरंगाचे, भगवंताचे, विठोबाचे काय करा तर नाम घ्या. आणि महाराज प्रत्येकाच्या प्रश्नांचे वेगवेगळे उत्तर न देता, सर्व प्रश्न वेगवेगळे आहेत परंतु तुकाराम महाराज सर्व प्रश्नांचे एकच उत्तर, वेगवेगळे उत्तर देत बसले नाही, एकच उत्तर दिलं. तर काही वेळा प्रश्न अनेक असतात पण उत्तर मात्र एकच असते. पण लक्षात येण्याकरता उदाहरण द्यावायचे झाले ते 6 लोक आपले वेगवेगळे प्रश्न घेऊन गावाच्या पाटलाकडे गेले व पाटलाला आपले प्रश्न विचारू लागले. पहिला गृहस्थ विचार करू लागला, पाटील खिडकी मधून वारा आतमध्ये येतो तर त्याच्यावरती काय सांगा, उपाय सांगा. दुसरा गृहस्थ म्हणू लागला, महाराज माझी बायको खूप कर्कश निघाली तर त्याच्यावरती उपाय सांगा. आणि तिसरा विचारतो, पाटील माझी गोणी फाटली आहे याला उपाय सांगा. चौथा म्हणतो, महाराज माझा चौथा म्हणू लागला, माझी मोठ फाटली, मोठ म्हणजे ती पाण्याची मोठ फाटली याला काही उपाय सांगा. पाचवा म्हणतो, पाटील माझ्या वाफ्यात पाणी जात नाही याला मी काय करू. आणि 6वा म्हणू लागला, पाटील माझी बायको मेली याला मी काय करू. तो पाटील हुशार होता आणि तो पाटील हुशार होता, त्यांनी या 6ही लोकांच्या प्रश्नाला एकच उत्तर दिलं. मग महाराज म्हणतात, पाटील म्हणतात की तुझ्या खिडकी वाटे वारा येतो ना तर त्या घरात काय लाव, पाट असेल तर तिथं काय लाव, पाट लाव. म्हणजे तिथं पाट
त्या खिडकीमध्ये पाट लावल्यानंतर त्या खिडकीतून वारा येण्याचा बंद होईल. दुसऱ्याचे प्रश्न आहे का माझी बायको काय झाली तर कशा निघाली तशीच वागायची, तिची पाठ लाव. म्हणजे तिच्याशी तू तसंच वाग, म्हणजे ती पाठ सोडू नको. आणि तिसरा म्हणतो महाराज पाटील माझी काय फाटली, गोणी फाटली, तर तिथं गोणपाट लाव. म्हणजे तिथं काय लाव, तू गोणी फाटली तर गोणपाट लाव. चौथा म्हणतो महाराज माझी मोठ फाटली, तर महाराज म्हणतात जिथे फाटली तिथं शिवून घे, म्हणजे शिवून काढ तिथं, म्हणजे गोणीने गोणपाट लावूनच शिवून काढ. हा, म्हणजे तुझं व्यवस्थित शिवल्या जाईल. आणि पाचवा म्हणतो माझ्या वाफ्यात पाणी तर नाही, मग तिथं काय करू, तर महाराज म्हणतात जिथं पाणी फुटलंय तिथं पाट लाव, तिथं तुझ्या वाफ्यात बरोबर पाणी जाईल. आणि सहावा म्हणतो तुझी बायको मेली तर त्याला सुद्धा काय लाव, पाटच लाव, म्हणजे कड लावायची. पाट लावणे म्हणजे काय, शेवट लावणे. पाट लावणे म्हणजे कड लावणे, म्हणजे कड लावायची, आपल्याला शेवट करायचा. तर सर्व प्रश्नांची वेगवेगळे उत्तरे होते, परंतु पाटलांनी किंवा महाराजांनी वेगवेगळे उत्तर दिले नाही, त्याला एकच उत्तर दिलं, त्याला म्हणजे पाट लावणे, म्हणजे पाट लावा, तुमचे सर्व प्रश्न सुटतील पाठ लावल्यानंतर. त्याचप्रमाणे तुकाराम महाराज त्यांच्याकडे असलेल्या 6 साधकाला प्रत्येकाला वेगवेगळे उत्तर न देता सर्वांना एकच उत्तर देतात की तुम्ही विठोबाचे काय करा, नाम घ्या, म्हणजे तुम्ही विठोबाला शरण जा, त्याचं नामस्मरण करा, म्हणजे तुम्ही या सर्व दुःखातून सुटणार आहेत. आणि आता आपण एका प्रश्नाचा विचार करू. त्यापैकी पहिला म्हणजे भवरोग. आता काय या प्रश्नाचा विचार करू म्हणजे काय आहे बाबा, प्रथम प्रश्नाचा विचार करू, नंतर दुसरं काय आहे, तर दुसरं आहे संचित क्रियामान भोग. म्हणजे संचित क्रियामान, तर या कर्मात कोणी एक साधक गुंतलेला आहे, कारण मी हे कर्म फार बलवत्तर आहे आणि त्या कर्माने मोठमोठ्यांना सुद्धा चुकवले नाही. तर महाराज सांगतात अशा प्रकारे नळ राजा, प्रभुचंद्र, युधिष्ठिर, धर्मराजा या लोकांना देखील या कर्माचा प्रतिकार करता आला नाही आणि स्वतः प्रभू रामचंद्राला देखील कर्माप्रमाणेच वागावं लागले. आणि माऊली म्हणतात कर्मे दशरथे वियोग मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण अक्षयो पावला, योग घडला सीतादेवी, कर्मे मनमथ झाला ते राख. म्हणजे हा पूर्ण अभंग आहे ना, तुम्ही पाहून घ्या बरं का, कोणाकडे गाथा असेल तर मग या कर्माने दुर्योधनाचा सुद्धा नाश पावला, म्हणजे दुर्योधनाचा सुद्धा नाश झाला. मग पांडव महापंथाला गेले, नहुष राजा सर्पाच्या योनीला गेला, कशामुळे, फक्त कर्मामुळे. आणि चंद्राला पण कलंक लागला, कशामुळे, तर कर्मामुळे. म्हणून एक अभंगात आहे ना बघा, इंद्र पडले भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला ताळा भजनाचा. मग चांगल्या लोकांना देखील कर्माने सोडली नाही, तर तुमची आमची गोष्ट सोडूनच द्या महाराज सांगतात. परंतु देव जरी असला तरी त्यालाही कर्म चुकत नाही. देव असू द्या, आपण देह असू द्या, जीव असू द्या, पण त्याला कर्म कधी चुकत नाही, कारण श्रीराम प्रभूचा व सीतेचा योग झाला. याला कारण काय, तसे श्रीरामाचे सर्व कर्मच बनले. मग श्रीरामाचा आणि सीतेचा वियोग झाला, त्याचं कारण काय, कर्म. मग त्यांना नारदाचा शाप होता, तो भोगावाच लागणार. नारदाने तपश्चर्या करून काम जिंकला, तो काम विजय झाला. आणि ती गोष्ट तर तुम्हाला माहितच आहे. नव्हे तर प्रत्यक्ष श्रीरामाचे वडील, देवाचा बाप दशरथ राजा, पण शेवटी त्याला दशरथ राजा म्हणजे प्रभू रामचंद्राचा बाप होता, देवाचा बाप होता, पण त्यांना कर्म चुकले का, नाही. पण जेव्हा त्यांचा अंतकाळ जवळ आला, राम राम करून प्राण सोडावा लागला, तरी सुद्धा त्या प्रभू रामचंद्राची भेट झाली नाही, कारण त्याला कर्मच बनले, कारण ते कर्म म्हणून त्यांचा तसं अंतकाळ झाला. आणि त्यांना श्रावण बाळाच्या आईवडिलांचा पण शाप होता बरं का. आणि तुम्हाला तर हे माहीतच आहे की दशरथ राजा यांना सर्व काही ऐश्वर प्राप्त होते, म्हणजे दशरथ थोडा श्रीमंत होता, किती भरपूर श्रीमंत ऐश्वर्य संपन्न होते, परंतु त्यांच्या पोटी काय नव्हतं, संतान नव्हतं, म्हणून ते दुःखी असायचे. पुत्रहीनस्य मे राज्य सर्व दुःखाय कल्पते. म्हणजे
ऐश्वर्यवान होते पण पुत्र संतान नव्हते. मग असंच एकदा काय झालं, रानात शिकारीसाठी दशरथ राजा गेला आणि दशरथ राजा गेल्यानंतर दिवसभर त्याला काहीच मिळाले नाही. म्हणून ते एका सरोवराच्या काठी झाडाच्या आड आपल्या धनुष्य बाण लावून बसले आणि त्या ठिकाणी श्वापद एक पाणी पिण्याकरता आले. म्हणून ते लक्ष लावून बसले असता त्या अरण्यातून श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना खांद्यावर घेऊन कुठं चाललेले, तर तीर्थयात्रेला चालले. कोण? श्रावण बाळ. आणि तीर्थयात्रेला चालला होता. परंतु तेव्हा खूप उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे श्रावण बाळाच्या आईवडिलांना तहान लागली. तेव्हा ते बाळ म्हणाले, आईवडील म्हणाले, श्रावण बाळा आम्हाला फार तहान लागली, म्हणजे आम्हाला उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे खूप तहान लागली. तेव्हा श्रावण बाळाने ते आईवडिलाचे उद्गार ऐकून त्यांना एका झाडाखाली ठेवले व हातामध्ये झारी घेऊन तो पाण्याच्या शोधार्थ निघाला आणि जवळच एक सरोवर दिसले श्रावण बाळाला. लगेच तो सरोवराच्या जवळ गेले व पाण्यात झारी बुडवली. तेव्हा त्या पाण्याचा आवाज त्या दशरथ राजाने ऐकला आणि दशरथ राजाने विचार केला की आता कोणीतरी श्वापद पाणी पिण्याकरता सरोवरावरती आलेले आहे. म्हणून ज्या बाजूने हा आवाज आला त्या आवाजाच्या दिशेने राजाने बाण सोडला आणि तोच बाण श्रावण बाळाच्या काळजात येऊन भिडला किंवा लागला आणि तो बाण लागल्याबरोबर मारल्याबरोबर त्याच्यातून असा आवाज आला, आई ग, असा श्रावण बाळाच्या मुखातून आवाज निघून जमिनीवर कोसळला आणि श्रावण बाळ आणि मूर्छित झाले, पडले. म्हणजे हा आवाज प्राण्याचा नाही तर माणसाचा आहे असे दशरथ राजाच्या लगेच लक्षात आले आणि म्हणून घाईघाईने दशरथ राजा त्या ठिकाणी आला. पाहतो तर आपल्याकडून मनुष्याचा काय झालेला आहे, घात झाला. म्हणून त्या दशरथ राजाला एवढे वाईट वाटले आणि तेवढ्या श्रावण बाळा त्या पडलेल्या स्थितीत पाहून राजाला म्हणू लागला, हे दशरथ राजा, मी श्रावण बाळ आहे. माझ्या आईवडिलांना घेऊन मी तीर्थयात्रेसाठी निघालेलो आहे आणि परंतु तुमचा बाण माझ्या काळजात लागल्यामुळे आता मी मरणार आहे. परंतु माझी एक शेवटची विनंती आहे की माझे आईवडील पाण्या वाचून खूप तळमळत आहे, पाण्या वाचून खूप व्याकुळ झाले असतील, त्यांना तुम्ही जाऊन तेवढं काय करा, तेवढं पाणी पाजा. आणि हे दशरथ राजाला फार पश्चाताप झाला या गोष्टीचा आणि दशरथ राजा विचार करू लागला, आपण जर यांच्या आईवडिलांना पाणी पाजले नाही आणि ते पाणी पितील का, म्हणजे हा त्याच्या मनात विचार आला. आता मी काय सांगू त्यांच्या आईवडिलांना, आणि आईवडिलांना पाणी नेले व पाजले तर ते पाणी पिणार का, पण उलट मला शाप देतील का, असा विचार आला कुणाच्या, दशरथ राजाच्या मनामध्ये. आणि शाप देतील मला, जर मी पाणी नाही पाजले तर ते व्याकुळ होऊन त्यांचा प्राण सुटल, म्हणजे प्राण जाईल त्यांचा. मग तेव्हा एका बरोबर तिघांचेही हत्येचे पातक कुणाला लागेल, तर तिघांचे पातक दशरथ राजाला लागेल, हत्येचे पातक. मग दशरथ राजा पाण्याची झारी घेऊन श्रावण बाळाच्या आईवडिलाकडे गेला आणि काहीच न बोलता, म्हणजे तिथं गेला पण दशरथ राजा काहीच बोलला नाही आणि झारी समोर ठेवली. परंतु ते श्रावण बाळाचे आईवडील होते, ते विचारू लागले, बाळ श्रावणा, आम्हाला काही दिसत नाही, परंतु ज्या अर्थी काही बोलत नाही त्या अर्थी तुला फार त्रास झाला आहे का बाळा. कोण बोलते? हे श्रावण बाळाचे आईवडिलांचे हे उद्गार आहे. हे बाळा श्रावणा, आम्हाला काही दिसत नाही, पण ज्या अर्थी आम्ही बोलत नाही त्या अर्थी तुला फार त्रास झाला का पाणी आणण्यासाठी, उन्हात जाऊन तुला खूप त्रास झाला का, तर तुला फार कष्ट झाले का, म्हणून तू आमच्यावर बाळा रागवला आहेस का, म्हणून आमच्याशी तू बोलत नाही का, सांग ना बाळा काय झाले, तू का बोलत नाही आमच्याशी. पण तू बोलल्याशिवाय आम्ही पाणी सुद्धा पिणार नाही, असे बोलले आईवडील. काय म्हणले, बाळा तू जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणी सुद्धा पिणार नाही. मग हे ऐकून तर दशरथ राजा खूपच घाबरला आणि आता मात्र दशरथ राजाच्या मनात विचार आला, आता मला शाप दिल्याशिवाय राहणार नाही, परंतु
मनाचा पक्का निश्चय करून जवळ गेले. दशरथ राजा मनाचा पक्का निश्चय करून जवळ गेले आणि बोलण्यास सुरुवात केली की महाराज, मी तुमचा श्रावण बाळच आहे. आणि नंतर म्हणतो, महाराज मी तुमचा श्रावण बाळ नाही, मी दशरथ राजा आहे. काय म्हणाले? मी दशरथ राजा आहे, माझ्याकडून तुमच्या मुलाचा घात झाला आहे. आणि हे ऐकल्याबरोबर श्रावण बाळाच्या आईवडिलांना अत्यंत दुःख झाले आणि ते तिथं हे वाक्य ऐकून आक्रोश करू लागले, रडू लागले. आणि हे श्रावण असा सारखा टाहो फोडू लागले, हे श्रावणा, हे श्रावणा, हे आमचा बाळ, हे श्रावणा, असा टाहो फोडू लागले. असे श्रावण बाळाचा जप करून वरडू लागले आणि रडू लागले. आणि शेवटी जमिनीवर अंग टाकून गडाबडा लोळायला लागले. आणि शेवटी दोघांनीही श्रावण बाळाच्या मागे प्राण सोडला. परंतु जाता जाता मात्र श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दशरथ राजाला शाप दिला की हे राजा, आमच्या मुलाचा घात केलास आणि आम्हाला दुःख समुद्रात लोटले, तसा तुलाही शेवट अंतकाळी तुझी व तुझ्या पुत्राची भेट होणार नाही. तुला पुत्र पुत्र करूनच मरावे लागेल असा शाप दिला. आणि त्या ठिकाणी दोघांनीही प्राण सोडला. मग दशरथ राजाला श्रावण बाळाच्या आईवडिलांनी शाप दिला आणि नंतरच दोघांनी प्राण सोडला. ते घडलेले कर्म राजा दशरथ राजाला भोगावच लागले. अंतकाळी राम राम करून प्राण सोडला, परंतु रामाची भेट झाली नाही. त्या कारण दशरथ राजाचे हे तसे कर्म होते. कर्म हे त्यांना चुकले नाही. ते जरी राजा असले दशरथ राजा, तरी दशरथ राजाला सुद्धा कर्माने माफ केले नाही आणि हेच त्यांचे कर्म बनले होते, म्हणून त्याला हे दुःख भोगावे लागले. तात्पर्य सांगायचं एवढंच की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, किंवा जसे कर्म केले तसे भोगावेच लागते, ते कुणालाही चुकत नाही. म्हणून हे प्रारब्ध कर्म फार बलवत्तर आहे आणि प्रारब्ध हे अनुकूल असेल तर हातात वाळू घेतली की त्याचे रत्न होतात. माऊली सांगतात एका ओळीमध्ये की होय अदृष्ट आपैते, ते वाळूचे रत्न परवते, उजू आयुष्य ते मारिते लोभू करी. माऊली सांगतात प्रारब्ध म्हणजे हे अदृष्ट हे अनुकूल असेल तर धन पैसा त्याचा त्याग केला तरी तो जात नाही. यावरची ती श्रीमंत मनुष्याची गोष्ट तुम्हाला माहित असेल. त्याने धन नाहीशे होण्यासाठी राजाचा गुन्हा केला. दरबारातून राजाला पायातला जोडा फेकून मारला, म्हणजे बूट फेकून मारला. आणि ते गोष्ट तुम्हाला माहित असेल, ते बघून घ्या. तात्पर्य एवढंच, प्रारब्ध अनुकूल असेल तर धन घालवण्याचा प्रयत्न केला तरी जात नाही. या उलट प्रारब्ध प्रतिकूल असेल तर खेटर खाऊनही पैसा मिळत नाही. उदाहरण एकाने सांगितले, मी तुला 100 खेटर मारतो, तू 100 रुपये देतो मारतो व तू त्या बदल्यात मला काय दे, 100 रुपये दे. तो पैशाचा लोभी होता, त्याने कबूल केले, परंतु कपडे काढून बसला आणि ज्याला पैसे द्यायचे होते ना त्याने जोडा मारण्यास सुरुवात केली. कसे जोडा मारला तर पाठीत 10 ते 15 जोडे खाल्ले व पुढे सहन होईना म्हणून हात जोडून म्हणू लागला, हे गृहस्था, तुझे 100 रुपयेही नको आणि तुझे 100 खेटरही नको मला. तात्पर्य सांगायचं झालं की खेटर खाऊनही पैसे मिळत नाहीत. तुकाराम महाराज सांगतात, ज्याचं प्रारब्ध आहे ना त्यालाच हे धन मिळतं. प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाढे मान, सोस करीशी वाया, भज मना पंढरी राया. प्रारब्धाची होय सुख, प्रारब्धाची पावे दुःख, प्रारब्धाची भरे पोट, तुका करीना गोभाट. मग अशी ही प्रारब्धाची गती फार विचित्र आहे. महाराज सांगतात ही प्रारब्धाची गती फार विचित्र आहे आणि प्रारब्धाची गती न कळे विचित्र आहे हाती सूत्र विठोबाचे. मग आपल्या प्रारब्धाची गती चुकवण्यासाठी आपले सर्व सूत्र कुणाच्या हातात असतील तर ते फक्त एका पांडुरंगाच्या हातामध्ये आहेत, त्या भगवंताच्या हातामध्ये आहे. तो आपला या ब्रह्मांडाचा चालक आहे, मालक आहे. आणि हे सर्व सूत्र कुणाच्या हातात आहे तर त्या पांडुरंगाच्या हातात आहे. म्हणून महाराज सांगतात, ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे
जन्म. आता प्रारब्धाचा व नामचिंतनाचा कार्यकरण संबंध काय आहे बाबा? की नाम घेतले असता काय होतं? महाराज सांगतात जर आपण नाम घेतले तर आपले सर्व कर्म तर चुकू शकत नाही, पण त्यातली त्यात थोडं पुण्य घडू शकतं. मग नामस्मरणाने काय होतं? तर महाराज सांगतात नामस्मरणाने चित्त शुद्ध होतं आणि चित्त शुद्धही होतं आणि भगवान येऊन राहतात. आपलं शुद्ध झालं तर तिथं कोण येऊन राहतो? प्रत्यक्षात भगवंत येऊन राहतो. आणि गीतेत तर महाराज सांगतात महात्मानुस तुम्हा पार्थ देवी प्रकृती माश्रित भजन्त्यन्य मनस्तो ज्ञात्वा भूत दिव्यम अवेयम. यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी जयाची ने चौकटे मानसी मी होनी असे क्षेत्र संन्यासी जयानी जलिया ती उपायशी वैराग्य गा. अध्याय 9 मधली ओवी बघा. ज्याचे चित्त शुद्ध झाले त्यांच्या चित्तात देव क्षेत्र संन्यास घेतो आणि जेथे देव आहे त्या ठिकाणी ज्ञान प्रगट होते किंवा प्राप्त होते. एकदा हे ज्ञान झालं ज्ञानरूपी अग्नीमध्ये सर्व कर्माची समाप्ती होते. कशामध्ये? ज्ञानामध्ये. मग जे कर्म शिल्लक राहिले ते ज्ञानरूपी अग्नीमध्ये टाकून जळून जातात. मग अशा प्रकारे हे सर्व कर्म नाहीसे होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही काय करा त्याच्यासाठी तुमचं जन्माजन्मीचं जर पुण्य पाप घालायचं असेल आणि पुण्य साठवायचं असेल तर महाराज सांगतात ऐशे विठोबाचे नाम आणि उच्चारिता खंडे जन्म. मग आता उच्चारिता खंडे जन्म म्हणजे काय? जो जन्म मरणाने पीडित झालेला आहे ना, दुःखित झालेला आहे, तो साधक महाराजांना शरण गेला आणि म्हणू लागला मी या जन्म मरणाने त्रस्त झालेलो आहो. बहुत जाचलो संसारी वसे गर्भी मातेच्या उदरी 184 योनीद्वारी झालो भिकारी याचक. तो काय म्हणतो साधक? मी बहुत जाचलो संसारी म्हणजे संसारामध्ये काय आहे? मला जाच आहे, जाच सासरवास. आणि जो संसार करतात ना त्याला कळतं कसा जात असतो. आणि गर्भामध्ये सुद्धा बहुत जाचलो संसारी वसे गर्भी मातेच्या उदरी 184 योनीद्वारी झालो भिकारी याचक. अशा प्रकारे जन्म आणि मरण हे फार अनिवार्य आहे. तेव्हा त्यातून सुटण्याचा उपाय सांगा. तर किती वेळा जन्माला यावायचे आणि किती वेळा मरायचे? महाराज सांगतात आपण किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा मरायचं. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित किती व्हावे फजित किती व्हावे फजित. महाराज प्रमाण सांगतात किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. किंवा दुसरं प्रमाण जन्मापाठी मरण मरणापाठी जन्म. तुका म्हणे माळ गुंतली रहाटी गाडग्याची सुटी फुटली या. ज्याप्रमाणे रहाट गाडवे ना महाराज असं सांगतात आपलं पुन्हा जन्म पुन्हा मरण पुन्हा जन्म पुन्हा मरण. कारण कसं माऊली दुसऱ्या एका ओळीमध्ये सांगतात उपजे ते नाशी नाशिले पुनरपी दिशे आणि हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मग हे सर्व दिसतंय ते कसं आहे? नाशिवंत आहे. असे हे जन्म आणि मरण फार दुष्करे महाराज सांगतात. कारण जन्माला येताना गर्भातच सुख आहे का? नाहीये. गर्भात पण सुख नाही, संसारात पण सुख नाही, मग गर्भात सुद्धा दुःख आहे. मग ते केवढं दुःख आहे महाराज सांगतात. तुकाराम महाराज सांगतात की काय सांगू गर्भीच्या यातना. महाराज सांगतात त्या गर्भामध्ये सुद्धा एवढ्या यातना आहेत काय सांगू मी. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाना तुझ क्षण क्षणा ध्यात असे माझे स्वहित नेनती कोणी. या अभंग तुम्हाला माहित असेल की काय सांगू. महाराज म्हणतात गर्भामध्ये सुद्धा खूप यातना असतात आणि माऊली सुद्धा सांगतात त्याच्या पुढे की विष्टाले पचहुकडे नाकी तोंडी कृमी किडे गर्भवतीचे दुःख गाडे कवना पुढे सांगू किंवा कवना पुढे सांगावे. आणि मातेच्या उदरी कुहरी पचुनी विष्टेच्या दातरी आणि उकडूनी 9 मासवरी जन्मजन्मी मरती. महाराज सांगतात की आतमध्ये सुद्धा यातना आहेत आणि त्या खूप कठीण यातना आहेत. अशा प्रकारे गर्भामध्ये असताना असाध्य दुःख भोगावे लागते. आणि गर्भवती स्त्रियांना काय चांगले डोळे होतात का?
कोणाला राखोडीच खावी वाटते, तर कोणाला माती खाऊ वाटते, तर कोणाला तिखट खाऊ वाटते, तर कोणाला गरम गरम चहा पिऊ वाटतो, तर कोणाला गरम चहामुळे तिखटामुळे गर्भाला दुःख होत नसेल का हो? आपण आता सर्वजण माऊली म्हणजे आया झालेले, मग आपण बाहेरून एवढं पितो, मग त्या गर्भाला दुःख होत नसेल का असं महाराज सांगतात. मी नाही सांगत, म्हणून का अर्चना सांगते. मी काय सांगत नाही शैलाताई, महाराज सांगतात प्रत्यक्षात. मग हे गर्भाचं दुःख किती दुःख आहे सुगंधताई बघा. मग स्त्रियांना तरी डोळे चांगले लागतात का? ते डोळ्याचं वर्णन महाराजांनी केलंय, मी नाही करत. महाराज सांगतात की स्त्रियांना काय चांगले डोळे होतात का? कोणी राखुडीच खातय, कोण म्हणते मला बाई खूप राखुडी आवडती, माझी एवढी वासना राखुडी खायला गेली आणि राखुंडी खाऊ वाटती. राख असते ना, तुम्हाला माहिती राख. आपण सर्व आता गावाकडची माणसं आहेत, कुणाला वाटतं ती राखच खावी, कुणाला वाटतं मी माती खावी. माती माती बघा डोहाळे. महाराजांनी सांगितलंय, मी नाही, त्यांच्या ग्रंथात आहे, त्यांच्या अभंगात आहे. कुणाला तर वाटतं मी तिखट मसाला खावा, सुगंधताई शैलाताई त्यांना वाटतं आम्ही तिखट खावा असं इच्छा होती त्यांची. आणि कोणाला काय वाटतं फक्त गरम गरम चहाच प्यावा. आणि मग याच्यामुळं गर्भाला दुःख होत नसेल का हो? आणि माऊली सांगतात कटव मलव लवण मेळे गर्भवतीचे पुरती डोहळे. माऊलीची ओवी बघा. माऊली म्हणतात कटव मल लवण मेळे गर्भवतीचे पुरती डोहाळे, त्वचे विण अर्भांग पोळे, तेने दुःख लोळे अति दुःखी, त्या गर्भदरीच्या व्यथा जे नेनती माता आणि पिता, आणि तेच नाही कोणी सोडविती जीवाची व्यथा जीव जाणे. माऊली म्हणतात त्या गर्भात सुद्धा एका चक्रपाणी वाचवणिया कोणी सोडणार नाही. असे हे जन्म मरणाचे महाराजांनी असं दुःख आहे म्हणून सांगितलं. आणि तुकाराम महाराजाकडे आलेले साधक महाराजांना विनंती करू लागतात, विनंती करतात की यातून आम्हाला सुटण्याचा मार्ग सांगा. म्हणून महाराज म्हणतात तुम्हाला जर याच्यातून सुटायचं असेल, याच्यातून तरायचं असेल, तर त्याच्यावरती एकच उपाय आहे, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, किंवा आयशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. मग आता नामस्मरणाचा आणि जन्म मरणाचा काय संबंध आहे हो? तुम्ही म्हणता नामस्मरणाचा आणि जन्म मरणाचा काय कारण संबंध आहे? तर संबंध आहे. नामस्मरणाने महाराज सांगतात चित्त शुद्ध होती, आणि चित्त एकदा आपलं शुद्ध झालं की आपल्या हृदयात परमात्मा येऊन राहतो. आणि त्याच्यामुळे चित्त शुद्ध झाल्यामुळे तिथं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, ज्ञान उत्पन्न होतं. आणि ज्ञान झाले की त्याला जन्म मरण नाही. ज्याला हे भगवंताच्या नामाचं ज्ञान झालं ना, त्याला जन्मही नाही आणि त्याला मरणही नाही, महाराज सांगतात. म्हणून महाराज सांगतात आपण सद्गुरूंकडून नाम घेतलं पाहिजे, आणि त्या नामाने आपल्याला ज्ञान होतं भगवंताचं, की भगवंत आपल्याला कुठं जावं लागत नाही. खायचं बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. माऊली सुद्धा सांगतात एका जागेवर बसून तुम्ही नामस्मरण करा, तुमचं कधी चित्त शुद्ध असेल तर, बर का. मग नामाने चित्त शुद्ध होती, नामाने बुद्धी शुद्धी होती, आणि तिथं पवित्र स्थान निर्माण होतं, पवित्र जागा होऊन तिथं भगवंत प्रत्यक्षात येतो. म्हणजे म्हणतात ना तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे. महाराज सांगतात तुमचं जर चित्त निर्मळ झालं ना, तिथं काय राहील? भगवंत येऊन राहील. आणि ज्ञान झाले की त्याला जन्म आणि मरण नाही. आणि ज्ञानी माणसाला परत जन्म कसा नाही ते भगवान श्रीकृष्ण माऊली 15व्या अध्यायात सांगतात. न तत् भास येते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं धाम. म्हणजे माऊली सांगतात त्याला परम धामे, त्याला जन्म नाही आणि मरण नाही, कधी? नाम घेतल्या नंतर. आणि त्याच्या पुढे एक ओवीत सांगितलेलं आहे 15व्या अध्यायात, नाना गेली अंतराळा न येतीची वन्नी ज्वाळा, नाही तप्त लोहनी जळा निघणे जेवी. मग माऊली सांगतात अशा रीतीने आपली जन्मा मरणाची काय संपते? तर एरधार संपते. म्हणून तुकाराम महाराज त्यांच्याकडे आलेल्या साधकाला सांगतात की तू जन्म मरणातीत होण्या अगोदर विठोबाचे नाम घे. म्हणजे मरायच्या अगोदर बर का सांगितलंय, म्हणजे जिवंत असतानाच ना. मग आपण आता जिवंत आहोत का मेलोत? आपण जिवंत आहोत. मग जिवंत असतानाच नाम घ्यायचं सांगितलंय. आणि त्यातून तुझा हा रोग जाणार आहे, अन्यथा तुझा रोग जाणार
नाही. आणि आपल्या सर्वांनाच हा रोग झालेला आहे. तुम्हाला झालेला नसेल, पण मला तर रोग झालेलाच आहे. आणि त्या रोगाचं सांगितलेला आहे उपाय महाराज सांगतात, तुटे भव रोग संचित क्रिया मान भोग, ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. मग महाराज सांगतात की नामस्मरण केल्याने आपल्याला अशक्य ते शक्य होईल. म्हणजे ज्ञानी पुरुषाला पुन्हा जन्म तर नाहीच आहे, पण महाराज सांगतात आपली ही जन्म मरणाची येरझार आहे ना, ती आपली निघून जाईल. आणि ती जन्म मरणाची राहटगाड जाण्यासाठी आपण भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. आणि आयशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. मग अशा प्रकारच्या पापाने लिप्त झालेले साधक तुकाराम महाराजांना शरण गेले आणि म्हणू लागले, महाराज मी काय आहे, मी खूप पापी आहे. अनेक प्रकारचे पाप माझ्या हातून झालेले आहे. त्याच्यातून मला काय करा, मुक्त करा. त्याच्यातून मला तरुण न्या. महाराज त्याला म्हणतात कोणत्या प्रकारचे पाप असू द्या, पण त्याच्यातून जर तुला मुक्त व्हायचं असेल तर महाराज तिसऱ्या चरणात सांगतात, वसो न शके पाप जाये त्रिविध ताप. महाराज सांगतात तू जर नामस्मरण घेतलं तर तिथं कुठल्याही प्रकारचं पाप राहणार नाही. वसो न शके पाप जाये त्रिविध तो ताप. कारण शास्त्रामध्ये पापाचे 3 प्रकार सांगितले. शास्त्रामध्ये पापाचे किती प्रकार सांगितले, तर 3 प्रकार सांगितले. कारण काय, वर्तन ते पापी ना देहे पापानी त्रिविधानानी च महापापोपपापानी पापण्यव स्मृतीनाची. मग भगवंत नामस्मरणाने तुझ्या ठिकाणी ते राहू शकणार नाही. कशाने, नामस्मरणाने. पण त्याच्यात एक आहे म्हणजे महापाप, दुसरं आहे पाप आणि तिसरं उपपाप, असे 3 प्रकार सांगितले महाराजांनी. आता महापाप कशाला म्हणतात, तर ब्रह्महत्या करणे म्हणजे महापाप, दारू पिणे महापाप, चोरी करणे महापाप, गुरु पत्नीकडे पाप वासनेने पाहणे महापाप. या चौघांची संगती करणारा तो 5वा पापी. तसेच कायिक, वाचिक, मानसिक असे 3 पापाचे प्रकार सांगितले. मग कायिक पाप कशाला म्हणतात, त्याचे 3 प्रकार आहेत. कायिक पाप कशाला म्हणतात, त्याचे 4 प्रकार आहेत. आणि मानसिक पाप कशाला म्हणतात, त्याचे 3 प्रकार आहेत. असे महाराजांनी शास्त्रात अनेक प्रकारची पाप सांगितलेत. मग तुकाराम महाराज त्यांच्याकडे आलेले साधकाला सांगतात, तुझे कितीही कोणतेही प्रकारचे पाप असू दे, पण त्या पापातून तुला मुक्त होण्याकरता तू विठोबाचेच नाम घे, विठोबाला शरण जा. म्हणून महाराज म्हणतात आईशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. कारण भगवंताचे नाम घेतले की त्या ठिकाणी पापच राहू शकत नाही. महाराज सांगतात पाप कोठे राहे हरी आठविता. महाराज सांगतात, माऊली बी पुढे सांगतात की हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाक्षी क्षण मात्रे तृण अग्निमेळे झाले समर. हा, तर तिथं सुद्धा सांगतात तू जर हरीच्या उच्चाराचं नामाचं उच्चारण केलं तर जातील लयाक्षी क्षण मात्रे, त्या क्षणाला तुझं पाप जळून खाक होईल. कारण हरिनामाचा जप केला की अनंत राशीचं पाप घडत असत, पुण्य घडत असतं. आणि हरिपाठात माऊली सांगतात रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती पुढे. मग बघा, रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती पुढे. मग अनेक जन्मातलं जरी पाप असलं तरी ते पाप काय होतं, जळून भस्म होतं. आणि दुसरा पण एक अभंग आहे, नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. मग एका जन्माचं पाप जळणार आहे का आपलं, नाही. जन्मांतरीचं पाप जळणार आहे कशाने, नामस्मरणाने. म्हणून माऊली म्हणतात नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. मग तुकाराम महाराज आलेले साधकाला सांगतात तू फक्त भगवंताचे नाम घे, म्हणजे त्याच्या ठिकाणी पाप राहणार नाही. तर कसे, वसो न शके पाप. मग तिथं पापच राहणार नाही कुठल्या प्रकारे. पण यावर कोण म्हणल, आपल्या भारतात अनेक पवित्र तीर्थ आहेत, मग तिथं स्नान केलं तर आपण पाप निवृत्त होणार नाही का. त्यामध्ये सगळ्यात पवित्र तीर्थ कुठलं आहे किंवा क्षेत्र कुठलं आहे, तर काशी. बरोबर आहे की नाही, काशी हे सर्वात पवित्र आहे बर का, तीर्थक्षेत्र. मग माऊली सांगतात मोक्ष देऊनी उदार काशी होय किर परिवेचे शरीर ते गावी. दुसरा म्हणजे हिमालय पर्वत सुद्धा पवित्र आहे. तिसरा म्हणजे गंगा पवित्र आहे. मग शुचित्वे शुची गंगा होय
आणि पाप तापही जाये, परी तेथे आहे बुडणे एक. महाराज सांगतात, तुला जर काशीला जर तुला वाटत असेल ना मला मोक्ष मिळावं, पण ते तर काय करावं लागतं, शरीर ठेवावं लागतं. मग आपण जर काशीला गेलो आणि मरण नाही आलं तर आपलं होईल का काशी? नाही होणार. माऊली सांगतात तिथं मोक्ष मिळेल का? तिथून परत येते ही काशी करून आणि इकडे दुसऱ्यालाच म्हणते तू का अशी. मग ती म्हणते तू केली ना काल काशी, मग तरी तू का अशी. असू द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. आणि जरी हे सर्व तीर्थ पवित्र आहे, परंतु भगवंत नामाच्या बरोबरीला ते येऊ शकत नाही. कारण तीर्थ जरी झाले तरी ते बाहेरील मळ घालवतात. बरोबर आहे की नाही? आपण तीर्थ स्नान केलं तर ते बाहेरचा मळ जातो, आतला थोडा जातो, पण बीज असं आहे की ते आत आत प्रथम घालवतं, म्हणजे नाम. बर का? तर महाराज सांगतात, तीर्थे ब्रह्ममूळ शाळे, कर्मे अभ्यंतर उजळे, एव तीर्थ जाण निर्मळ सत्कर्मेची, किंवा मन संकल्पाची पापे, न जाती तीर्थाचे नि बापे. तर ती कशाने शुद्ध असतील? तर आपल्या मुखाने नाम घेतलं तर त्याचा रस या मुखात गेला तर ते शुद्ध होतं. जिव्हे गोड तिनं अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे, माझी कथा माझे नाम सकळ पातक करी भस्म, हेची चित्त शुद्धीचे वर्म अति सुगम उद्धवा. अशा प्रकारे नामस्मरणाने चित्त शुद्ध होते. त्या ठिकाणी मी राहतो, माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. किंवा दुसरं, मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा. मग ज्या ठिकाणी भगवंत आहे त्या ठिकाणी पाप कसं राहिलं, आणि ज्या ठिकाणी नाम आहे तिथं तर पाप राहू शकत नाही. म्हणून महाराज सांगतात, त्रिविध तापाने जरी पळून निघाला तरी महाराजांना जो शरण गेला आणि म्हणू लागला या पापातून मला मुक्त करा, मग ते 3 प्रकारचे पाप सांगितलेले आहेत. आध्यात्मिक आहे, आदिभौतिक आहे, आदिदैविक आहे. आणि निळोबाराय या त्रिविध तापाची व्याख्या सांगतात की आदिभौतिक कशाला म्हणतात. तर महाराज सांगतात, अध्यात्माच्या आश्रयाने राहणारे जे स्थूल सूक्ष्म शरीर त्यास आध्यात्मिक ताप म्हणतात. किंवा शरीरात आपल्या रोग प्रगट होणे, त्याच्यातून होणारा त्रास, त्याला सुद्धा आध्यात्मिक ताप म्हणतात. बर का? निळोबाराय सांगतात आध्यात्मिक ताप कशाला म्हणायचं, तर आत्म्याच्या आश्रयाने जे स्थूल देह आहे आणि जो सूक्ष्म देह आहे त्या आध्यात्मिक ताप म्हणतात. शरीरात रोग आपले जे प्रगट होतात ना ते आध्यात्मिक ताप आहेत बर का आपल्याला. आणि त्याच्यापासून होणारा त्रास, त्याच्यापासून जो त्रास होतो त्याला सुद्धा आध्यात्मिक ताप म्हटलेला आहे. दुसरं म्हणजे आदिदैविक ताप. तर महाराज सांगतात आदिदैविक ताप कशाला म्हणतात, तर दैवी अतिवृष्टी का अनावृष्टी, राजी जे लुटिले झाला कष्टी, आगीने जळता नावरे संकटी, तो आदिदैवत ताप बोलीचे. मग महाराज सांगतात अतिवृष्टी होणे किंवा अनावृष्टी होणे, वीज पडणे, अपघाताने मरण येणे, अपराध नसताना राजेने धरून नेणे आणि घराला आग लागली तर त्यात मरणे, अशा प्रकारचे पाप म्हणजे आदिदैविक. आता अगोदर आध्यात्मिक आणि आदिदैविक हे आदिदैविक ताप सांगितले बर का महाराजांनी. मग आदिदैविक ताप कशाला म्हटलेला आहे, तर निळोबाराय सांगतात अतिवृष्टी जिथे होते ना, म्हणजे अतिवृष्टी म्हणजे अति पाऊस, तर त्याला सुद्धा अनावृष्टी किंवा अतिवृष्टी होते, किंवा तिथं वीज पडते, किंवा एखाद्याला अपघाताने मरण येते, किंवा एखाद्याचा अपराध नसताना एखादा राजा त्याला धरून नेतो आणि एखाद्याच्या घराला आग लागते आणि त्या आग लागलेल्या घरात एखादी व्यक्ती मरण पावते. अशा अपघातात आदिदैविक ताप म्हटलेला आहे निळोबारायांनी. आणि अशा प्रकारच्या त्रिविध तापाने मी पोळलेलो आहे. आणि तुकाराम महाराज सांगते, तू एवढा पोळला ना त्या त्रिविध तापात, तर तू काय कर, तू भगवंताचे नाम घे, म्हणजे तुला ताप पोळणार नाही. मग तर नामचिंताने अंतकरण शुद्ध होते, पवित्र होते, त्यामुळे ज्ञान प्राप्त होते. आता ताप कोणाला पोळणार नाही तो, कारण ताप जो असतो तो शरीराला असतो का आत्म्याला? मला सांगा, ताप शरीराला असतो का आत्म्याला? कोण ऐकत नाही वाटतंय. हा, मग मला सांगा, आत्म्याला नाही, पण असे आत्मज्ञान झाल्यानंतर कळते की देह आणि आत्मा यांचा काही संबंध नाही. कोणाचा कोणाशी न घडे संबंध, आहे शुद्ध बुद्ध ठाईच्या ठाई. मग महाराज सांगतात त्या दोघांचा जसा गावातील लोकांनी त्यांच्या संबंधाने ज्ञान नसल्यामुळे मालक आहे व घोड्याचा खरा राग करणारा नोकर आहे,
असा त्यांचा दोघांचा एकमेकाशी काही संबंध नसताना लादला. ते दोघे वेगवेगळे होते, त्यांचा एकमेकांशी काही संबंध नव्हता. त्याप्रमाणे आत्म्याचा आणि देहाचा काही संबंध नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कोणाचाही कोणाशी न घडे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईच्या ठाई. आत्मा हा नित्य आहे, शाश्वत आहे आणि एकरस असंग शुद्ध बुद्ध आहे. हा देह कसा आहे? महाराज सांगतात, हा देह नाशिवंत आहे आणि नाशाचे 3 प्रकार आहेत. स्वभावता नाश, परता नाश, आश्रय नाश. काय की देहाचा देह जाईल त्याची काळजी मला सांगतात, एक दिवस जाणार आहे आणि तो काळोबा खाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशिवंत, मूळ मूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा साधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. किंवा माऊली सांगतात, शरीर जात आघवे नाशिवंत स्वभावे, म्हणून त्वा झुंजावे पंडू कुमरा. अशा प्रकारे हा देह कसा आहे? अनित्य नाशिवंत आहे. म्हणून आत्म्याचा आणि देहाचा काही संबंध नाही. तुकाराम महाराज साधकाला सांगतात, तू भगवंताचे नाम घे, त्यामुळे तुला आत्मज्ञान प्रगट होईल. नवे नवे आत्मा अमर आहे हे समजल आणि त्रिविध ताप आत्म्याला नाही तर शरीराला आहे असा तुला बोध होईल. कधी? आपण नाम घेतल्यानंतर. म्हणून महाराज सांगतात, आयशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, वसो न शेके पाप जाये त्रिविध ताप. मग या माया नदीत गुंतलेला बुडत असलेला साधक तुकाराम महाराजांना म्हणू लागला, मला या दुःखातून काय करा? मला सोडवा. सोडवा कशातून? या दुःखातून. सोडवा 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 प्राणदाता पांडुरंग सोडवा 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 मपनिता सोडवा 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 महाराज सांगतात, मला ह्या तापातून सोडवा. कोण? महाराजांकडे आलेले साधक. एक रोगाने तापला, एक संसाराने तापला, एक त्रिविध तापाने तापलाय. याला सर्व दुःखाला कारण काय आहे? तर महाराज सांगतात, या दुःखाला माया कारण आहे. म्हणून माया आहे. ही माया भगवंताची शक्तीच आहे बर का. तिला प्रकृती असे म्हटलेले आहे. ही माया आहे ना, भगवंताची शक्ती आहे. तिला महाराजांनी प्रकृती असे म्हटले. आणि ती 3 गुणापासून प्रकृती झालेली आहे. ते 3 गुण कुठले आहेत? तर महाराज सांगतात, सत्व आहे, रज आहे आणि तम असे 3 गुण आहेत. आणि सत्व, रज, तम या 3 गुणाचे साम्य अवस्थेला प्रकृती म्हटलेलं आहे. म्हणजे तीच ही माया आहे आणि परमेश्वराची मिथ्या आज्ञा रूप शक्ती असते असे महाराज म्हणतात. कारण भगवंताची माया नदी तरून जाण्यास फार कठीण आहे. ही माया नदी ब्रह्मादिकाला सुद्धा तरून जाता आली नाही. मग माऊली म्हणतात, हे आदि पुरुषाची माया ब्रह्मे याही नयेची आया, म्हणून भुलविली एके राया संजय म्हणे. मग तुकाराम महाराज सांगतात, करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिक पार नौलंगे व सामर्थ्य. मग स्वतःच्या सामर्थ्याने माया नदी तरून जाणे शक्य. म्हणून महाराज सांगतात, आपले अंगे थोडी माया जाळ, ऐकू नाही बळ कोणापाशी. महाराज सांगतात, कोणापाशीच नाही माया तरून जाण्याचे. मग स्वतःच्या सामर्थ्याने माया नदी तरून जाईल हे म्हणणे
कशासारखे आहे तर माऊली सांगतात तात्पर्य की ह्या गोष्टी घडणे जशा शक्य होऊ शकत नाही तशी स्वतः जीवाला माया नदी करून जाता येत नाही आणि ज्यांनी तरण्याचा प्रयत्न केले ते शेंडी सहित बुडाले. महाराज सांगतात ज्यांनी हे माया तरण्यासाठी प्रयत्न केला ना ते स्वतःचे शेंडी सहित बुडून गेले. बुडाले तयाचा मूळ ना मार्गे लावला तो लाग सांडोनिया. मग या माया नदीचे एक आश्चर्य आहे की हिच्यातून तरुण जाण्यासाठी जे जे उपाय करावे ते अपायकारकच ठरतात. आणि ते भगवान अर्जुनाला सांगतात की एक एक नवला हो जो जे की जे तरणो पाहो तो आपाव होय ते एक. किंवा एकी वेदत्रयाची या सांगडी घेतली अहम भावाची या धोंडी ते मद मिनाची तोंडी सगळीच नेले. मग अशी ही माया नदी तरून जाण्याचा मार्ग फार कठीण असला तरी तुकाराम महाराज त्यांच्याकडे आलेल्या साधकाला सांगतात की नामधारकाला ती तरून जाण्यास कठीण नाही उलट सोपं आहे. मग जो महाराजांच्या संगतीत राहिला किंवा नामस्मरण केलं तर त्यांच्यासाठी हे सोपं आहे. म्हणून महाराज शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे माया आणि होय दाशी जणी लागे पाया. मग तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे माया होय दाशी लागे पाया. म्हणजे भगवंताला शरण जातात ते माया नदी तरूनच जातात. महाराज म्हणतात जे भगवंताला शरण गेले ना ते ही माया तरूनच जाणार यात शंका नाही. कुणी शंका घ्यायची नाही. म्हणून माया नदी तरून जाण्याकरता भगवंताचे नामच श्रेष्ठ आहे. म्हणून महाराज सांगतात तुम्ही नामच घ्यायचे. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ तेने माया जाण तुटईल तेने माया जाण तुटईल हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. म्हणून रोग कितीही मोठा पैलवान असला तरी तो निर्बल होतो. मग महाराज सांगतात हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी कितीही प्रसिद्ध असला आणि कितीही बलवान असला तर त्यांना रोग झाल्यावर त्यांना निर्बलत्व येतच ना. म्हणजे ते थोडे खसतातच ना. तसं महाराज सांगतात त्याप्रमाणे जीव हा मूळचा आनंद स्वरूप आहे आनंद रूप आहे. आणि तो जीव आनंद रूप असताना मी जीव आहे आणि देव नाही असे भ्रमाने म्हणतो आणि देव असताना मी जीव आहे हाच खरा रोग आहे. म्हणजे देव आपल्या जीवात आहे तरी आपण म्हणतो हा देह हा जीव मी मी म्हणून सारखं म्हणायचं नाही. कारण त्यांनी सांगितलं एकच नाम घ्यायचं पत्ते नाम विठोबाचे अनेक वाचे न शेवी भवरोग ऐशे जाय अनेक काय क्षुलके. महाराज म्हणतात फक्त एक नाम घ्यायचं आणि त्या नामामुळे तू काय करणार आहे तर ही माया नदी जी आहे ना ती तरून जाणार आहे. मग कितीही मोठा असला तर महाराजांच्या पुढे छोटाच आहे. म्हणून महाराज सांगतात प्रत्येकाने भगवंताला शरण जावे विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम गावे. मग महाराज सांगतात की निष्ठा पण पाहिजे. निष्ठा निष्ठी चालत नाही तर फक्त निष्ठा पाहिजे. नाहीतर काय मग आज केलं उद्या नाही करायचं. निष्ठा निष्ठी खूप चालते पण निष्ठा चालत नाही. म्हणून महाराज सांगतात या नामावरती आपली काय असली पाहिजे निष्ठा असली पाहिजे. त्या नामावरती आपला विश्वास असला पाहिजे. त्या नामावरती आपली श्रद्धा असली पाहिजे. म्हणून महाराजांचा हा आज प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेला 4 चरणाचा अभंग याचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा भावार्थ असाच असेल असं नाही. याचा भावार्थ वेगळाही असू शकतो. आणि आता आपली जी प्रवचनाला दिलेली आहे ती वेळ आपली झालेली आहे. आता सर्वांनी आपण प्रवचनाला स्वल्प विराम देऊन आपण आता सर्वांनी पसायदान घ्यायचे आहे. आणि हा 4 चरणाचा अभंग तुम्ही सर्वांनी पाहून घ्या. सुटे भवरोग संचित क्रियामान भोग ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप जाये त्रिविध ताप. तुका म्हणे माया
होय दाशी लागे पाया. हा नामपर अभंग आहे तुकाराम महाराजांचा. आणि या अभंगामधून नामाचे महत्व महाराजांनी सांगितलेलं आहे. कारण बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध. आज आपली जी प्रवचन रूपी सेवा मला ज्यांच्याकडून आली ते आमच्या हरिभक्त परायण माझ्या गुरु बहिणी समान असणाऱ्या, मला समजून घेणाऱ्या आमच्या ज्योतिताई वारुणकर. खूप त्यांना भगवंताच्या नामाविषयी विश्वास आहे आणि त्या विश्वासावरतीच हे कार्य चालू आहे. कारण विश्वास बडी चीज आहे. विश्वास जर नसेल तर कोणतीच गोष्ट होऊ शकत नाही. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. म्हणून महाराज सांगतात की आपल्याला हा रोग झालेला आहे, त्या रोगावरती महाराजांनी उपाय सांगितलेले आहेत. म्हणून हा सुंदर अभंग आहे. पुढच्या वेळेस मी विचारणार आहे अभंग कोणी पाहिला, कोणी वाचला, कोणी पाठ केला, कोणी दोन पाठ केला, कोणी मुख पाठ केला, कोणी कान पाठ केला. त्याच्यामुळं झालेली सेवा तुमच्या सर्व साधक मंडळीच्या चरणावरती अर्पण करून सेवेला स्वल्प विराम. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता, चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणी चेळगाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे आलांछन, मातंड जे थापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होणी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडिता. आणि ग्रंथ पजिवे विशेषी लोकीये, दृष्टा विजय होवा वेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. विठ्ठल 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 विठ्ठल.